श्रीकृष्णांचे सर्व रूप कल्की अवतार यो. श्रीकृष्णांचे सर्व रूप कल्की अवतार यो. ऋषींचा संप्रदाय. सरस्वती देवी, सारसबाग गणपती, अरे वा, अत्रि मुनी, शांडिल्य ऋषी, गौतम ऋषी, गुरु नानक ऋषी, संत मीराबाई, महावीर, संत सावतामाई. ओ ओ परशुरामांची स्टोरी. आहे पायदिंडी महोत्सव. ती आहे जरासंची स्टोरी. कृष्ण भीमला सांगत होता. ही कुठली स्टोरी कडे? कुठली? ही दंतची. अरे कृष्णाने त्या हत्तीला मारलं होतं. कोणच आहे तो? ठीक आहे, हत्ती युद्ध होतं ना. हस्तिनापुराचे राजा धृतराष्ट्र हे अंध होते. त्यांचे लग्न गांधारी बरोबर. हे बघा लाडू आणि काय किटलीमध्ये काय माहिती. किटली कशाची? लय मोठे ये बाणन 3. हा हे कुंभकर्ण. कसला ढाराडूर जपत बघा. ढोल ताशे नगाडे. बकासुराची स्टोरी. हो 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 हो. खायला नेतं बरं का, ते स्वतःच खायला लागतं माहिती का.
अमृत वाटपची स्टोरी. राक्षस देव. समुद्र मंथन. मागं जे दिसतात ना ह्या वस्तू आहेत त्या ज्याच्यासाठी समुद्र मंथन झालं होतं. हा सुग्रीव आणि वाली. वालीला मारण्यासाठी राम आला होता. तेच वालीला मारण्यासाठी. सुग्रीव आणि वाली दोन भाऊ. हा सुग्रीव चांगला असतो ना, हो. वाली वाईट असतो ना. वाली सत्यवान सावित्रीची स्टोरी. यमदेव. ते भगवान शंकर म्हणाले, हे पहिले आम्हाला हिमालयात एक मोठा हत्ती आहे, त्याच्या पाण्यात प्रभूची नारायणाने जन्म घेतला आहे. आपण तेथे जाऊ. तिघे हिमालयात पर्वतावर ढकलला निघत जाताना कसलं कसलं खतरनाक स्टोरी येत नाही ते. आज फर्स्ट टाइम कळतात काय काय स्टोऱ्या. इतक्या जबरदस्त स्टोऱ्या आहेत. मत्स्याच्या पोटी अवतार घेतला म्हणून मच्छिंद्रनाथ. चिखलाच्या गोळ्यातून अवतार धारण केलाय त्याच्यामुळं गहिनीनाथ. अग्निकुंडातून जन्म घेतल्यामुळं जालिंदरनाथ. नागिनीच्या गर्भातून अवतार घेतल्यामुळं त्याचं नाव नागनाथ. हत्तीच्या कानातून जन्म घेतला म्हणून कानिपनाथ. वा, एवढ्या सगळ्या खतरनाक स्टोऱ्या ऐकल्यावर कुणाला पण थक्क होण्यासारखं वाटेलच ना. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. हा, हे मंत्र उच्चार नाही का केलता रेडाच्या मुखातून. ही काय स्टोरी आहे. काय स्टोऱ्यांना अजून बोर्ड लावायचे राहिले त्यांचे. जाणून घेण्यासाठी लय उत्सुकता वाटते. नेमकी काय स्टोरी आहे समजलंच नाही. मला वाटतं हे श्रावण बाळाची स्टोरी आहे. ठीक आहे. स्टोरी आहे 3 स्टेप जागा मागतो ते. हां बरोबर, बोल तुला काय मागायचं आहे माग दान. तर ते 3 स्टेप जागा मागतो. कृष्णाच्या रूपाने मला नाव एक्झॅक्ट आठवत नाही. पहिली स्टेप डायरेक्ट पृथ्वी तलावर, दुसरी स्टेप आकाशात, तिसरं पाय कुठे ठेवायचं तर याच्यावर ठेवलं आहे डोक्यावर. ही कुठली गड्या, ही काय स्टोरी आहे काय माहिती नाही. नरसिंह अवताराची स्टोरी. हे बघा,
कसा फाडला होता हिरण्यकश्यपला. गाईज मस्तपैकी रंगपंचमी खेळून झालेली इथं. थोडंफार एन्जॉय बी केलं पाहिजे माणसाने लाईफमध्ये. यो सो एन्जॉय युअर लाईफ. ही मला एक्झॅक्ट आठवत नाही स्टोरी, बट स्टोरी ऐकलेली आहे मी. स्वतः विष्णू काहीतरी मदतीला येतात ना. श्रीराम सीता विवाह, विठ्ठल रुक्मिणी, राधा श्रीकृष्ण, शिव पार्वती विवाह. अरे वा, सगळ्या स्टोरी दाखवतात. अर्धनारी नटेश्वर, श्री सप्तशृंगी माता वनी. ओके. दत्तात्रय, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, श्री विठ्ठल, संत जनाबाई दळण दळताना. अरे वा, काय काय सगळ्या स्टोरी येत राहत. मंदिराकडे संत गजानन महाराज, अंजनी माता. हा ओके. श्री संत नामदेव, संत नामदेव विठ्ठलमुखी घास भरताना. अरे वा, बाबा भारी भारी. श्री साई बाबा. फायनली नीलकंठेश्वर टेम्पल झालेलं आहे बघून. खूप दिवसानंतर आलो होतो. ही तिसरी वेळ असेल माझी नीलकंठेश्वर टेम्पलची. बट म्हणजे सुरुवातीला मला आमचे मित्र प्रतीक भाऊ शेलार यांनी आम्हाला हे टेम्पल दाखवलं होतं. म्हणजे मला माहितीच नव्हतं की असं काय आहे म्हणून. बट आलो आणि एकदम खुश झालो होतो. तेव्हा माझ्याकडे सोनीचा मोबाईल होता. सगळे रेकॉर्ड केलं होतं, पण काहीतरी प्रॉब्लेम झाला मोबाईलला आणि सगळे रेकॉर्डिंगच डिलीट झालं. मला खूप वाईट वाटलं होतं त्या गोष्टीचं. म्हणजे घरच्यांना मी सांगितलं होतं की असं असं टेम्पल व्हिजिट केलं आहे मी आणि भारी एकदम जबरदस्त सगळं तिथे स्टोरेज वगैरे असं हे. आणि नेमकं दाखवायचं घरी दाखवायच्या टायमिंगला नेमकं सगळा डाटा क्लिअर झाला होता. सो परत एकदा सगळ्या स्टोरीज क्रिएट झाल्यात. आता घरी दाखवायला जरा बरं वाटेल. बघूयात काय होतं आता, घरच्यांना कसं वाटतं काय. बट तुम्ही तर बघूनच घ्या.